वो प्रदेश अध्यक्ष बोलेगा। सर तुम्ही पण आमदार आहात सर. आमदार आमची बैठक आहे, बैठकीनंतर चर्चा करू. पक्षाची बैठक आहे का महाविकास? महाविकास आघाडीची बैठक आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि जे काय ठरायचं ते महाविकास आघाडीमध्ये ठरवू, त्यामध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ. त्यामुळे कुठलं सरकार या संदर्भात आम्ही आता चर्चा करतो आहोत. आम्ही अनेक जण त्या मार्कडवाडीला पण जायचा आमचा निर्णय होतोय. ही चर्चा सगळी झाली. राहुल गांधी स्वतः येणार आहेत. राहुल गांधी स्वतः मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि लॉंग मार्चला सुरुवात करणार आहेत. एक आप हिंदी बेनामी प्रॉपर्टीज क्लियर ऑफ कर दिया गया. मराठीमध्ये अजित पवार की 1000 मराठीमध्ये अरे एक पूछो पहले मराठी में बात करो. कोटीची संपत्ती, 1000 कोटीची संपत्ती रिलीज केलेली आहे. पूर्णतः त्यांना क्लीन चिट देखील देणारे काय वाटतं या असं आहे, आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो. घराच्या बाहेर दूर राहिला की तो अस्वच्छ होतो. त्याचे कपडे वगैरे धुळाने घाणीने माखलेले दिसतात. पण घरात गेल्यानंतर ते कारण स्वच्छतेचं घर आहे, ते सर्व व्यवस्था त्या घरामध्ये आहे. आरोप करायची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करायची पण व्यवस्था आहे. त्यामुळे यात काही फार नवल वाटण्यासारखं काही नाही, हे होणारच आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय त्यांच्या मुलाखतीमध्ये की राज ठाकरेंना आपण महापालिकेसंदर्भात देखील त्यांचा विचार करू, आम्ही सोबत आनंद आहे. महानगरपालिका जिंकायची आहे आणि राज ठाकरेशिवाय शक्य नाही कदाचित असा समज त्यांचा असू शकतो. ही निवडणूक पण राज ठाकरेंच्या जोरावर जिंकली भाजपने असं तुम्हाला वाटतंय का? ही जी निवडणूक खूप अनेक गोष्टी आहेत, त्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्यातला हे कारण असू शकतं. हिंदी में जवाब दे दीजिए सर. हिंदी में जवाब बाकी रह गया है. अजीत पवार की 1000 की जो बेनामी प्रॉपर्टी है उसे क्लियर ऑफ कर दिया गया, एक तरीके से क्लीन चिट दी गई. नहीं ऐसा है कि भाजपा का मकान ही ऐसा बना है जहाँ पे उसके घर में घुसता है, एंट्री मिलती है तो वो क्लीन होके बाहर आता है. ये कोई बड़ी बात नहीं है. और जो दूर रहता है वो उनके इसमें वो पूरा बुरी तरह गंदा दिखता है, उनके ऊपर कुछ दाग होते हैं. पर इनके घर में आने के बाद में सब दाग निकल जाते हैं. ये पूरा दाग धोने का एकमेव मकान कौन सा है तो वो बीजेपी है. ये अभी हिंदुस्तान में प्रूव हो चुका है. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.